गाइस, वेलकम बैक टू माय प्रतीक्षा यूट्यूब चैनल। सो गाइस, आज मैं आई हूँ न्यू ट्रिक के साथ, न्यू टिप्स के साथ। ही जी टिप्स आहेत, आता युनिट टेस्ट चालू होणार आहे। ईबीएसची ओरल कशा पद्धतीप्रमाणे मुलांची घ्यायची। सो कन्फ्यूज पॅरेंट्स असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। ट्यूशन टीचर ज्या आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाची टिप्स आहे। गाइस, तुम्ही माझ्याकडे जे स्टँडर्ड आहे, फर्स्ट स्टँडर्ड आणि लेसन सब्जेक्ट आहे ईबीएस, आणि लेसनचं नाव आहे बॉडी पार्ट्स। सो याच्यामध्ये एक क्वेश्चन, या लेसनच्या अंडर क्वेश्चन्स आहे। नेम द फॉलोइंग। क्वेश्चन नंबर 1, पार्ट्स ऑफ युअर बॉडी विथ विच यू कॅन रन। रन करण्यासाठी आपल्या बॉडीचा कोणता पार्ट्स यूज केला जातो? सो आन्सर इज आहे लेग अँड फूट। ओके, लेग्स आणि यूजचा वापर करून आपण रन करू शकतो। बट एक क्वेश्चन असा आहे की मुलं कन्फ्यूज असतं की कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणतं आन्सर लिहायचं। सो इथे तुम्ही एक टेक्निक त्यांना शिकवू शकता। यू कॅन रन, रन जिथे असेल ना, सो आन्सर इज लेग अँड फूट। तुम्ही ते बघू शकता व्हिडिओजमध्ये सुद्धा, लेग अँड फूट। जर ज्या क्वेश्चनमध्ये आन्सर रन असेल तिथे लेग अँड फूट असं तुम्ही तिथे लर्न करून तुम्ही आन्सर तिथे लिहू शकता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पार्ट ऑफ विच युअर बॉडी विथ विच यू कॅन मूव युअर नेक। मूव युअर नेक मूव करण्यासाठी तुम्ही कोणत्या बॉडीचा पार्ट्स यूज करता? ऑब्वियसली वी आर युझिंग द नेक। मूव युअर हेड मूव करण्यासाठी कोणत्या पार्ट्सचा यूज करतो? सो आपण यूज करतो नेकचा यूज करतो। ते स्पेलिंग आहे NECK, नेक, ते तुम्ही बघू शकता। सो क्वेश्चनमध्ये ऑलरेडी लिहिलं आहे, यू कॅन मूव युअर हेड। ज्या क्वेश्चन्समध्ये मूव युअर हेड असेल त्याचा आन्सर आहे नेक। द आन्सर इज नेक। थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, अ पार्ट ऑफ युअर बॉडी विथ विच यू कॅन राईट करण्यासाठी कोणत्या बॉडी पार्टचा यूज करता? सो आन्सर आहे हँड। सो लक्षात कसं राहणार हँड्स आन्सर? सो यू कॅन राईट म्हटल्याच्या नंतर राईट, देन आन्सर इज हँड। सो अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आणि सिंपल टेक्निकप्रमाणे जर तुम्ही मुलांना ओरल करण्यासाठी जर शिकवलं तर तर मुलांना बाहेरसुद्धा राहील, लक्षातसुद्धा राहील। आणि ऑलरेडी अजून 15 डेज रिमेनिंग आहेत एक्झाम येण्यासाठी। सो त्याच्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे जर तुम्ही मुलांना शिकवलात, ओरल घेतलात, एक्झामसुद्धा तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ टेस्टची क्लास ट्यूशनमध्ये किंवा घरी। सो अशा पद्धतीप्रमाणे मुलं लक्षातसुद्धा ठेवतात, बाहेरसुद्धा करेल। आणि सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.